माझं ना लहानपणापासूनचं स्वप्न होतं की माझं एक असं छोटंसं घर असेल ज्याला मी खूप सारे लाइटिंग्स, खूप सारे फोटो फ्रेम्स आणि खूप साऱ्या झाडांनी सजवेन. आणि आता ते फायनली स्वप्न पूर्ण होतं आहे. तर हॅलो गाईज, मी आहे मानसी आणि वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आजचा व्हिडिओ सगळ्या व्हिडिओजपेक्षा खूप जास्त स्पेशल असणार आहे बिकॉज मी तुम्हाला एक खूप क्रेझी आणि मोठी अनाउन्समेंट सांगणार आहे. ओके सो जसं मी म्हणाले की माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं की माझी एक हक्काची अशी छोटीशी जागा असावी. तर एक हक्काची अशी मी जागा बनवली आहे. म्हणजे हे घर मी रेंटवर घेतलं आहे. तर काही टायमासाठी हे माझं हक्काचं स्वतःचं असं घर असणार आहे. स्वतःचं नाही, ऑफकोर्स रेंटचं घर असणार आहे, पण काही टायमासाठी तरी स्वतःचं असेल. मी खूप 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 खुश आहे, हॅपी आहे, ग्रेटफुल आहे की मी ही गोष्ट तुम्हाला सांगते आहे, तुमच्यासोबत शेअर करते आहे. बिकॉज ऑफकोर्स हे तुमच्यामुळे आहे. आणि सध्या खूप असं इमोशनल फील होतं आहे, खूप जास्त ओव्हरवेल्मिंग फील होतं आहे. मी काल एक रील टाकली होती, शॉर्ट पण पोस्ट केली होती अनाउन्सिंग की हे आपलं हक्काचं घर आहे. म्हणजे सध्यासाठी रेंटेड पण हक्काचं असं मी म्हणाले होते. आणि त्यावर तुम्ही लोकांनी खूप सारं असं कॉंग्रॅच्युलेशन्स, ऑल द बेस्ट वगैरे म्हणालात आणि थँक्यू सो मच प्रत्येक गोष्टीसाठी. बट या दिस इज आर रेंटेड पण हक्काचं घर. मी रिसेंटलीच इथे सगळं सामान वगैरे शिफ्ट केलं आहे. मोस्टली माझे शूट्स, व्हिडिओज, जे काय मी नवीन काम करेन, जे काय असेल ते सगळं इथे असेल. सध्यासाठी मला सवय नाही आहे म्हणून मी रात्री झोपायला घरी जाते आणि पप्पा जेवण वगैरे घेऊन येतात बिकॉज इकडे गॅस नाही आहे. इंडक्शन वगैरे घ्यायचा प्लॅन आहे, पण हे घरापासून 15-20 मिनिट्स लांब आहे. तर पप्पा मला जेवण वगैरे आणून देतात. मी सकाळी नाश्ता करून इकडे येते, मग दिवसभर इकडे काम करते, दुपारचं जेवते आणि संध्याकाळी वगैरे सगळं कामं आवरून मी रात्री मग जेवायला वगैरे घरी जाते आणि मग झोपून वगैरे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सेम रुटीन फॉलो करते. तर अशी काहीशी सिच्युएशन आहे सध्या. पण हळूहळू जेव्हा सवय लागेल आय कम्प्लिटली मूव्ह इन हिअर. पण ॲज अ 22 इयर ओल्ड हे खूप 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 क्रेझी फिलिंग आहे माझ्यासाठी. म्हणजे मी कधी स्वप्नात पण इमॅजिन नव्हतं केलं की एवढ्या लवकर असं काहीतरी मी डिसिजन घेईन. पण हा डिसिजन झाला. आणि कसं झालं ऑफकोर्स मी तुम्हाला सांगेनच. स्टोरी टाईम गाईज, बिकॉज मैं नहीं बताऊंगी तो और कौन ही बताएगा. तर झालं काय माहिती आहे की मध्येच मी असं बोलता मम्मीला बोलली की मला ना असं खूप असं वाटतं की मला असं एकटीला राहायचं आहे आणि मला असं ते म्हणजे ट्राय करून बघायचं आहे की मी एकटी राहू शकते का, सर्वाईव्ह करू शकते का, जेवण वगैरे बनवून स्वतःचं बनवू शकते का. आणि इफ नॉट आय कम बॅक होम. इफ जर मला हे सगळं नाही जमलं तर मी ऑफकोर्स घरीच येईन परत, मी कुठेच जाणार आहे. तर मम्मी बोलले की हां करू शकतेस, चालेल, वी आर इन टू सपोर्ट यू. अँड आय वॉज लाईक मम्मी यू आर सपोर्टिंग मी इन दिस. मग असंच बोलता मी पप्पांकडे विषय काढला की असं विचार करते. आणि पप्पा असले की हां ठीक आहे, चालेल, काहीच हरकत नाही. तसंही तुला इथे स्पेस वगैरे, प्रायव्हसी वगैरे असं मिळतच नाही तुझ्या शूट वगैरेसाठी. कोण नाही कोणतरी सतत तुझ्या आजूबाजूला असतं, तर ठीक आहे, यू कॅन थिंक अबाउट इट. आणि आय वॉज लाईक की मम्मी पप्पा दोघं रेडी झाले, दोघं मला या गोष्टीसाठी सपोर्ट करतात. जी मी मस्करीत अशी गोष्ट बोलून गेले होते की असं टाकून तर बघूया ठिणगी आग पेटते का. आणि आग पेटली बाई, या लोकांनी मला सपोर्ट केला या गोष्टीला. मग झालं काय की आम्ही लोक जे आपले ब्रोकर्स वगैरे असतात त्या लोकांना आम्ही सांगितलं, ओळखीचे होते 3-4, त्यांना सांगितलं की प्लीज असं जागा वगैरे असेल तर आमच्यासाठी शोधा वगैरे. त्यांनी 1 रूम किचन, पहिले तर मी घरच्यांना 1 रूम किचनसाठी कन्व्हिन्स केलं की हां रेंट काढू शकते मी, सगळं होईल करून. मग 1 रूम किचन शोधला. ऑलमोस्ट फायनल झाला होता. बट ती जी फॅमिली होती ती आय गेस जैन का गुजराती फॅमिली होती आणि त्यांना नॉनव्हेज खाणाऱ्यांना ते रेंट म्हणजे घर द्यायचं नव्हतं. टेनंट जे असतात ते नॉनव्हेज खाणारे नको होते त्यांना. सो वी वर लाईक की खाणार तर ॲज सच नाही, बट ठीक आहे, म्हणजे कधी ना कधी होईलच. त्यामुळे ते कॅन्सल झालं. त्यानंतर मग थोडा टाईम ब्रेक झाला. मग परत आम्ही लोकांनी घरं वगैरे बघायला सुरुवात केली. मग परत फायनल करत होतो, पण मग ते नाही झालं. नंतर कट्टू एक लॉंग ब्रेक घेतला. मध्ये 100K वगैरे आपले झाले होते, 100Kचं सेलिब्रेशन वगैरे झालं. मग त्या टायमात ना मी एक क्रेझी लॉंगच ब्रेक घेतला होता आणि मी ते सगळे रेंटल स्पेस, स्वतःचं हक्काचं घर, जे काय असेल ते सगळे टॉपिक्स मी माझ्या डोक्यातून काढून टाकले होते. आणि वाजले की सध्या नको विचार करूया. मग नंतर मी थोडा ना खूप विचार केला की पुढचा माझ्या 2026चे पुढचे 6 महिने माझे कसे असतील. तर 2026साठी आपण नको बघूया रेंटचं घर वगैरे. जे काय आहे ते आपण आपल्या घरीच मम्मी पप्पांसोबतच राहून जे काय असेल ते आपण करू.
मे बी 2027च्या फर्स्ट 2 मंथ्समध्ये आपण ट्राय करूया परत ह्यासाठी, असं मी विचार केला होता. आणि हे मी विचार केला आदल्या दिवशी संध्याकाळी, आणि मी मम्मीला कानावर घातलं की मी विचार करते की 6 महिने राहू देऊया, नको माझ्या पण डोक्यावर ते घर शोधायचं प्रेशर, हे घर बघा ते घर बघा, मग त्याचं असं मग त्याचं तसं, हे 6 महिने मला प्रेशर नको आहे, तर राहू दे, आपण 6 महिन्यानंतर बघू, 6 महिने जसं चाललं आहे तसं चालू दे. मम्मी म्हटली की ठीक आहे तुझ्यावरती आहे, जसं असेल तसं आपण म्हणजे वॉट एव्हर यू से. त्यानंतर झालं आहेस की आमची बिल्डिंग जी आता मम्मी पप्पा म्हणजे मी पण आता सध्या तिथेच राहते कारण मला इथे भीती वाटते झोपायला, तर ती बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाणार आहे. हे 2 वर्षापासून झाले, ठीक आहे, 2 इयर्स. मग ज्या दिवशी मी मम्मीला सकाळी हे सांगितलं की असं असं मी विचार करते, त्याच दिवशी संध्याकाळी आम्हाला आमच्या बिल्डिंगच्या ग्रुपवरती मेसेज आला की विदिन 30 to 40 days तुम्हाला घर खाली करावं लागेल, बिकॉज ते काय CC वगैरे काहीतरी मिळतं, त्याचं फुल फॉर्म मला नाही माहिती, बट जे काय असेल ते बिल्डिंग तुटणार आहे 30 to 40 daysमध्ये असं सांगितलं. अँड विवरले की मग आता आपल्याला काहीतरी डिसाईड करायला लागेल, आपल्याला रेंटवर घर बघायलाच लागेल बाय डिफॉल्ट, कारण जर बिल्डिंग तुटणार आहे तर आपल्याला बघावंच लागेल. तर मग आमचे 2 कन्क्लुजन्स निघाले, कारण आमचं जे राहतं घर आहे ना दॅट इज 2 BHK. त्यातून 1 जो छोटा बेडरूम आहे त्यात मम्मीचं पार्लर केलं आहे, म्हणजे प्रॉपर तिचा पार्लर सेटअप केला आहे, आणि बऱ्याचदा क्लायंट्स वगैरे येतात, आणि इफ क्लायंट्स नसतील तर मग आईचं ते बेडरूम आहे. आणि जे मोठं बेडरूम आहे तिथे मम्मी पप्पा आम्ही असं 3 जण असतो, आणि मोस्टली जेव्हा क्लायंट्स वगैरे घरी असतात ना तेव्हा पप्पा आणि आजी त्या बेडरूममध्ये असतात, आणि हॉलमध्ये माझा छोटासा तो स्टडी टेबल बनवलेला आहे तिथे मी पडित असते, आणि त्या दोन्ही सोफ्यांवरती मी पडित असते, अशी सिच्युएशन असते नेहमी. सो मग आमचं असं चाललेलं की आता रेंटवरती घर बघतोच आहे ना, तर आपण असं काहीतरी बघूया जिथे मलाही माझा एक रूम मिळेल, मम्मीचं पार्लरचं सेटअप चांगलं असेल, आणि मग एक रूम जिथे मम्मी पप्पा आजी वगैरे जे कोणी जेव्हा घरी क्लायंट्स वगैरे असतील, खूप जास्त क्लायंट्स असतील, तर वी नीड 1 more रूम, ज्याने की ते क्लायंट्स पण सेफ फील करतील आणि मम्मी पप्पा आणि आजींना पण एक सेफ जागा असेल, असं सेफ इन द सेन्स प्रायव्हेट जागा असेल, असं काहीसं चाललेलं. सो मग आम्ही 2 कन्क्लुजन काढले, या तर एक 3 BHK बघायचा ज्यात एक रूम माझा, एक रूम पार्लरसाठी म्हणजे तो नंतर आईचा रूम होईल, आणि दुसऱ्या रूममध्ये मम्मी पप्पा, असं आमचं ठरलं. या तर मग दुसरा ऑप्शन वॉज 2 1 BHK शोधायचे, म्हणजे एका 1 BHKमध्ये मी, दुसऱ्या 1 BHKमध्ये ते 3 जण, आणि मग मम्मीचं काम वगैरे पण तिथूनच, असं आमचं इनिशियली ठरलं होतं की काय करूया, बघायला स्टार्ट तर करूया. मग आम्ही एक रूम बघितला जो ऑलमोस्ट फायनल केला होता, ऑलमोस्ट फायनल म्हणजे मला खूप आवडला होता, कोझी होता, थोडासा लाइटिंग कमी होती, बट आय वॉज लाईक की ठीक आहे फिगर आउट कर लेंगे, इतना कोई प्रॉब्लेम नाही आहे. मग तिथे ऑलमोस्ट फायनल होत होतं, आणि ते फायनल होताच ऑलमोस्ट संध्याकाळी आम्ही तो फायनल केला होता, आणि तितक्यात ही जागा बघितली, आणि ही जागा बघितल्या एकाच झटक्यात आम्ही लोकांनी फायनल केली. लाईक की लाईटिंग परफेक्ट आहे, जागा चांगली स्पेशियस आहे, मला जशी हवी तशी एक्झॅक्टली तशी जागा आहे. सो आपण फायनल करूया. मग फायनल केल्यानंतर आम्हाला समजलं की बिल्डिंगचं CC तर आलंच नव्हतं, ज्यांनी मेसेज टाकला होता तो आय डोंट नो एक्झॅक्टली तो काय मेसेज होता, बट बिल्डिंगचं CC आलं नाही आहे, त्यामुळे पावसाळ्यात तर काही खाली होत नाही. मग म्हटलं ठीक आहे आता आपण फायनल केल्याचं तर आय विल मूव्ह इन, जर CC वगैरे आलं आणि जर तुम्हाला एक चांगली जागा भेटली तरी तुम्ही तिकडे मूव्ह इन करा, नाही तर टेम्पररीली इकडे मूव्ह इन व्हा, असं झालं डिस्कशन, अँड दॅट इज हाऊ वी फायनल दिस स्पेस. मग ही जागा फायनल केली. आता सध्या ना ह्या जागेवर मी खूप काय गोष्टी ऑर्डर केल्यात, त्याच्या अनबॉक्सिंग व्हिडिओज वगैरे आहेत, शॉपिंग काय मी केली आहे त्याचा पण एक लॉंग व्लॉग असणार आहे. सो प्रोबॅबली जो नेक्स्ट व्लॉग असणार आहे तो शॉपिंग प्लस अनबॉक्सिंग ऑल द न्यू थिंग्स अँड एंटरिंग दिस न्यू स्पेसवाला व्लॉग असणार आहे. आणि ह्या घरी आम्ही छोटीशी पूजा पण केली, तोही व्लॉग मी शूट केला आहे, तोही मी लवकरच एडिट करून टाकेन, आय प्रॉमिस. तर दिस वॉज इट वाय आपण हा घर चूज केला. आणि ह्या सगळ्यात ना मला मम्मी पप्पाने खूप 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 क्रेझी सपोर्ट केला. मी लाईफमध्ये कधी इमॅजिन केलं नव्हतं की मी असं काहीतरी विचार करेन इन द एज ऑफ 22, आणि इन द एज ऑफ 22 माझे मम्मी पप्पा मला हे सगळं करून देतील. सो मम्मी पप्पा करून देतील ह्यावरनं मला एक गोष्ट आठवली की मी एक रील टाकली होती जिथे माझे गाय फ्रेंड्स घरी आले होते. आम्ही नाईट स्पेंड केली, FIFA वर्ल्ड कप वगैरे बघितला, आणि मग आम्ही बॅडमिंटन वगैरे खेळायला गेलो होतो, आणि माझे सगळे फ्रेंड्स घरीच होते. तर त्यावरती खूप लोक बोलले की तुझे पेरेंट्स तुला अलाव कसं करतात रात्री बाहेर फिरायला, लेट घरी यायला, किंवा गाय फ्रेंड्ससोबत फिरायला. कारण नेहमी माझे जेवढे पण ब्लॉग्स असतील सर्फिंगला, किंवा मी महाबळेश्वरला गेले होते, पाचगणीला गेले होते, अलिबागला गेले होते, प्लस अजून कुठे गेले होते मी
अजून माथेरानला गेले होते तेव्हा माझे सगळे गाय फ्रेंड्स माझ्यासोबत असतात. सो असं नाही आहे की मुली फ्रेंड्स नाही आहेत माझ्या जेवढ्या मुली फ्रेंड्स आहेत ना त्या आसपास नाही, त्या सगळ्या लांब राहतात. म्हणजे खूप खूप लांब राहतात. बदलापूर, अलिबाग वगैरे वगैरे, पालघर वगैरे अशा लांब राहतात. त्यामुळे त्यांची आणि माझी कनेक्टिव्हिटी एवढी इझिली होत नाही. आम्हाला खूप जास्त प्लॅन करायला लागतं एकत्र यायला. बट ज्या गाय फ्रेंड्ससोबत मी असते ना त्यातले मेजॉरिटी सगळे जवळ राहतात. दीज गाईज आर जस्ट वन कॉल अवे. आणि मी जस्ट कॉल केला की भाई मेरे को ये चाहिए, तर मग ते लोक येतात की हां ठीक आहे चल मिळते कर लेंगे ये काम सॉर्ट. असं आमचं जे काय असं गठबंधन आहे असं आहे आमचं की वी गेट अलॉंग व्हेरी वेल. आणि मेन तर सगळ्यात मेन म्हणजे माझे मम्मी पप्पा गेट अलॉंग व्हेरी वेल विथ ऑल माय गाय फ्रेंड्स ॲज वेल एज ऑल माय गर्ल फ्रेंड्स. ठीक आहे. तर त्यांचा रॅपो खूप चांगला आहे बिकॉज मी तो बिल्ड केला आहे गाईज. मी माझ्या प्रत्येक फ्रेंडला माझ्या पेरेंट्सचे इंट्रोड्यूस केलं. असा एकही माझा फ्रेंड नाही आहे जे माझ्या घरी आलेलं नाही आहे, माझ्या पेरेंट्सना भेटलेलं नाही आहे. मम्मी पप्पांमध्ये आणि माझ्या प्रत्येक फ्रेंडमध्ये क्रेझी ट्रान्सपरन्सी आहे. त्यामुळे जेव्हा पण माझ्या फ्रेंड्सचा नाईट आऊटचा प्लॅन होतो तो माझ्या घरी होतो मेजॉरिटी ऑफ द टाईम. आणि जेव्हा माझ्या गर्लफ्रेंड्स अवेलेबल नसतात आणि जेव्हा मी फक्त माझ्या गाय फ्रेंड्सना भेटते ते गाय फ्रेंड्स पण माझ्या घरीच येतात. आम्ही हॉलमध्ये चिल आउट करत असतो. बेडरूममध्ये मम्मी पप्पा झोपलेले असतात, दुसऱ्या रूममध्ये आई झोपलेली असते आणि हॉलमध्ये आम्ही 4-5 जण पडित असतो. पण माझ्या मम्मी पप्पांना सगळं माहीत असतं, A to Z सगळं माहीत असतं बिकॉज मी तो ट्रस्ट बिल्डिंग केला आहे त्यांच्यामध्ये. त्यांनी मला आजपर्यंत जेवढी फ्रीडम दिली आहे कधीच मी त्याचा मिसयूज वगैरे नाही केला. आय टेल यू, मी जेव्हा स्कूलमध्ये होते ना तेव्हा मी एथलेटिक्स करायचे. ते कसं काय ती सगळी एक नंतरची स्टोरी आहे. ठीक आहे. मी 100 मीटर रनर होते, स्प्रिंटर. 100 and 200 करायचे मी. सो इनिशियली मी स्कूलमधून प्रॅक्टिस करायची. बट जेव्हा असं झालं की नो मानसी इज परफॉर्मिंग वेल, मी स्टेट लेवलसाठी जेव्हा खेळायला लागले तेव्हा असं झालं की एखाद्या क्लबला वगैरे मानसीला टाकूया. मग आम्ही जो क्लब शोधला होता दॅट वॉज इन मरीन लाईन्स. कळतं आहे, वसई आणि मरीन लाईन्स विच इज वसई टू चर्चगेट. ऑलमोस्ट विरार चर्चगेटवाला डिस्टन्स आहे तो. 1.5 तास लागतो जायला. आणि आय किड यू नॉट, मी 8वीला असताना वसई टू चर्चगेट, वसई टू मरीन लाईन्स रोज जायचे. पहाटे 3:30ला मी उठायचे, 4ची ट्रेन पकडायचे, 5:45ला मी तिथे पोचून 6 o'clockला प्रॅक्टिस स्टार्ट करून मी 8 o'clockला रिटर्न स्टेशनवर यायचे. 8:30ची ट्रेन पकडून मी रिटर्न घरी यायचे. 9:45पर्यंत घरी पोचून आवरून वगैरे टिफिन घेऊन मी 10:30ला स्कूलला पोचायचे. आणि मी सेकंड हाफ अटेंड करायचे स्कूलचा. सो स्कूल असायचं 7 o'clock to 1 o'clock आणि 10:30ला डॉट रिसेस व्हायची. सो 10:30 to 1 o'clock वॉज द सेकंड हाफ ऑफ द स्कूल. आणि इन माय एंटायर स्कूल जर्नी, इन माय एंटायर इवन आजपर्यंत पण आय डोंट थिंक माझ्या स्कूलवाल्यांनी जी परमिशन मला दिली होती ती परमिशन अजून कोणाला दिली असेल. सो मी एवढी आय वॉज व्हेरी गुड. म्हणजे मी स्टेट लेवल खेळायचे, स्कूलला पण रिप्रेझेंट करायचे, मी माझ्या डिस्ट्रिक्टला पण रिप्रेझेंट करायचे. सो माय स्कूल वॉज इन व्हेरी क्रेझी सपोर्ट ऑफ मी, की ते लोक मला म्हणायचे की ठीक आहे तू लेट ये स्कूलमध्ये, 10:30ला जॉईन कर. म्हणजे माझ्या प्रिन्सिपलने ते माझ्यासाठी पर्सनली मला अलाव केलं होतं. तर मी सकाळी माझा असा पूर्ण तो शेड्यूल असायचा रोजचा टिल 10th टिल आय गॉट माय इंजरी. आणि त्या इंजरीमुळे मला स्पोर्ट्स वगैरे सोडावं लागलं. ती सगळी नंतरची गोष्ट आहे. आता जर मी ते बोलत राहिली तर बीटी जाईल. पण सांगायचा मुद्दा असा की जेव्हा मी 8वी-9वीला होते ना, 8वी-9वीला तेव्हा मी 14-15 वर्षाची होते. तेव्हा मी मरीन लाईन्सवरून चर्चगेटला, वसईवरून मरीन लाईन्सला जायचे प्रॅक्टिसला एकटी. ठीक आहे. पप्पा नाही यायचे सोडायला, मम्मी नाही यायचे. पप्पा मला स्टेशनपर्यंत सोडायला यायचे. आणि माझा ग्रुप होता जे लोक पण प्रॅक्टिसला जायचे. एक ताई होती, शी वॉज जेम ऑफ अ पर्सन, तिच्यासोबत मी जायचे. बट या फर्स्ट इन माय ब्लड लाईन टू डू एव्हरीथिंग. ओके. तर मग तिच्यासोबत सोडायचे मला ते लोक. आणि मग त्यांनी मला एक छोटासा फोन देऊन ठेवला होता फॉर कॉन्टॅक्टिंग वगैरे, की मी पोचले, मी निघाले वगैरे वगैरे. टिल दॅट मी एवढं सगळं करायचे. पण व्हॉट्सॲप नाही चालवायचे, फक्त कॉलिंग यूज करायचे, फक्त कॉलिंग टू इन्फॉर्म की हे सगळं झालं. तर असं होतं की त्या लोकांनी मला राईट टाईमला राईट गोष्टी दिल्या. आणि हे सगळं मला तुम्हाला सांगायचं कारण इज बिकॉज माझ्या मम्मीने मला सांगितलं होतं की कुठल्या तरी एका व्हिडिओवरती एका पेरेंटने कमेंट केली होती की माझी मुलगी तुझा हम्पीचा व्लॉग बघत बघत 2 वाजेपर्यंत जागी होती आणि दुसऱ्या दिवशी ती स्कूललाच गेली नाही. आणि बऱ्याच लोकांनी असे पण कमेंट्स केले होते की तुझे पेरेंट्स वगैरे कसे अलाव करतात. तर माझ्या मम्मीचं कुठेतरी असं म्हणणं होतं की तू जे यूट्यूबवरती, इंस्टाग्राम, जे काही कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती तू जे काही टाकतेस
प्रत्येक तुझा जो ऑडियन्स आहे, प्रत्येक लहान मुलगा मुलगी जे कोणी आहे, माझ्या वयाचे, माझ्यापेक्षा मोठे, माझ्यापेक्षा लहान, त्यांचे लहान मुलांचे ते पेरेंट्स, ते लोक सगळे बघतात. त्यामुळे यू हॅव अ रिस्पॉन्सिबिलिटी की जर तू काहीतरी करतेस, जर तू रात्री 4 वाजता बाहेरून घरात येतेस आणि जर तुला तुझी ऑडियन्स विचारते तुझे पेरेंट्स वगैरे कसे अलाव करतात, आणि जर त्या लहान मुलांचे पेरेंट्स पण बघतायत, तर त्यांना असं वाटायला नको की यू आर द रॉंग इन्फ्लुएन्स. त्यामुळे हे मी असं क्लिअर आउट करायचं ट्राय केलं. हे मला मम्मीने सांगितलं होतं की हे कर, बिकॉज अकॉर्डिंग टू यू हॅव अ प्लॅटफॉर्म, यू हॅव अ रिस्पॉन्सिबिलिटी की तू 4 माइंड्सना थोडंफार एक काहीतरी चांगलं शिकवू शकतेस. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की इफ तुम्हाला तुमचे पेरेंट्स तुमच्या टीममध्ये हवे तर फर्स्ट थिंग इज कम्युनिकेट एव्हरीथिंग विथ देम. म्हणजे ऑफकोर्स नॉट एव्हरीथिंग, मी पण माझ्या पेरेंट्सना सगळंच नाही सांगत. ज्या गोष्टी त्यांना माहीत पाहिजे त्या गोष्टी नॉन नेगोशिएबली त्यांना माहीत पाहिजेच पाहिजे. आणि तुम्हाला जर फ्रीडम हवी असेल तर तुम्हालाच त्याच्यासाठी फाईट करावं लागेल. असं नाही की माझ्या मम्मी पप्पांनी, मी त्यांना बोलली आज मला नाईट आउट मारायचं आणि त्यांनी मला अलाव केलं. रडारडी केली आहे मी, भांडाभांडी केली आहे मी, बट ॲट द सेम टाईम मी जेवढं रिबेल केलं, जेवढं मी त्यांच्याशी भांडली आहे, तेवढंच मी त्या लोकांना तो ट्रस्ट पण जाणून दिला आहे की मी काही चुकीचं करणार नाही. आय विल नॉट क्रॉस माय लाईन्स, आय विल नॉट क्रॉस माय लिमिट्स, आय विल स्टील लिसन टू यू, बट यू टू हॅव टू लिसन टू मी. तर मग ते हळूहळू स्टार्ट झालं होतं. त्यांनी मला नाईट आऊटसाठी परमिशन दिली होती, बट मग नाईट मारून झाल्यावरती पहिल्या ट्रेनने घरी यायचं, मी हेही केलं आहे. मग नाईट मारून झाली की कुठे आहेस, काय आहेस, विथ लोकेशन वगैरे एव्हरीथिंग सांगायचं, मी हेही केलं आहे. मग हळूहळू ते गिव्ह यू गुड फ्रीडम. जेव्हा त्यांना वाटतं ना की हां आपली मुलगी चुकत नाही आहे, आपली मुलगी आपल्याला सगळं सांगून करते, तर मग ते फ्रीडम, ती मला फ्रीडम मिळाली. ऑफकोर्स तुमचं प्रत्येकाचे पेरेंट्स वेगळे असतील. जर पेरेंट्स तुम्ही लोक हे बघत असाल तर तुमच्या मुलांवर थोडासा जास्त विश्वास दाखवा, आणि जर मुलं तुम्ही हे बघत असाल तर तुमच्या पेरेंट्सना थोडंसं विश्वास वाटेल अशाच गोष्टी करा, ठीक आहे, आणि अशाच गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचवा. जरी तुम्ही चुकताय, असं नाही आहे की चुक्या नाही, मी तर खूप चुका केल्या आहेत, एकदम येड्यासारख्या क्रॅकपॉटसारख्या चुका केल्या आहेत, बट सगळ्याच चुका माझ्या घरपर्यंत नाही गेल्यात. ओके, सम चुका आर ओनली विथ मी ओनली, बट इट इज इम्पॉर्टंट फॉर बोथ द पार्टीज, म्हणजे पेरेंट्स आणि किड्स टू बी ट्रान्सपरंट विथ ईच अदर. ऑफकोर्स मी तेवढी काय मोठी आणि शहाणपणावाली पोरगी नाही जे मी तुम्हाला एवढं सगळं पॅरेंटिंगवरती लेक्चर देईन. तुम्ही तुमच्या मुलांना नीट सांभाळा, आणि पोरांनो पेरेंट्सना पण तुमच्या नीटच सांभाळा. तर सांगायचं तात्पर्य हे पूर्ण व्हिडिओचा की ह्या घरासाठी मम्मी पप्पाने मला खूप सपोर्ट केला आहे. त्याने मला खूप 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 जास्त प्रेम दिलं आहे, खूप जास्त बळ दिलं आहे की यू कॅन डू वॉट एव्हर यू वॉन्ट, बट थिंक अबाउट युअर सेल्फ. सेफ राहा, नीट राहा, व्यवस्थित राहा, जे काय करशील ते एकदम व्यवस्थित कर, ओव्हर थिंक करू नकोस. गो विथ द फ्लो, गो विथ द गुड फ्लो, अँड यू विल क्रॅक एव्हरीथिंग, यू विल डू एव्हरीथिंग, यू विल अचीव एव्हरीथिंग. सो असा हा स्टोरी टेलिंगवाला व्हिडिओ मी इथे थांबवते, अँड आय एम व्हेरी हॅपी फॉर दिस स्पेस. मी लवकरच तुम्हाला याचा होम टूर, डेकोरेटिंग व्लॉग्स वगैरे काय काय दिसेल, आणि आता मेजॉरिटी ऑफ द टाईम तुम्हाला असाच बॅकग्राऊंड दिसणार आहे. मी इथे सगळं राहून शूट वगैरे करणार आहे. ऑफकोर्स घरी पण शूट करेन, बिकॉज मम्मी पप्पा आईला कॉन्टेंटमध्ये कसं नाही घेणार ना मी, बट मेजॉरिटी ऑफ द टाईम इथेच असेल. तर हा आहे आपला नवीन घर, आणि हा नवीन घराचा पहिला व्हिडिओ तुमच्यासाठी. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आय होप तुम्हाला माझी बडबड आणि मी जी काय स्टोरी टेलिंग केली, जी काय रिस्पॉन्सिबिलिटीवाल्या गोष्टी सांगितल्या, ज्या काय थोड्याफार फन गोष्टी सांगितल्या, त्या आवडल्या असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ मी शॉपिंग प्लस अनबॉक्सिंग एव्हरीथिंग दॅट आय गॉट फॉर दिस होम असा टाकणार आहे. तर प्लीज स्टे ट्यून्ड.